घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणते, अगं तुम्ही दोघी बाहेर काय करतायत, चला आतमध्ये, मी तुम्हाला बोलवायला आले होते. त्याबरोबर ऐश्वर्या ही लगेचच लताला म्हणते, हे बघ, तोंड बंद ठेवायचं, काहीच बोलायचं नाही, समजलं ना, लक्षात ठेव, चल आता. आणि मग लगेचच ऐश्वर्या त्या ठिकाणून पुढे निघून येते. तर आता तिच्या मागोमाग लतासुद्धा घरात यायला निघते. तर इकडे सारंग हा आता घरात सगळ्या बायकांचे फोटो क्लिक करत असतो, व्हिडिओ बनवत असतो. ऋषिकेश मात्र शांत बसून असतो. सारंग हा त्याला दाखवत असतो, पण ऋषिकेशला सारंगशी बोलण्यात काहीच रस नसतो. त्यानंतर आता इकडे लगेचच सुमित्रा सांगायला लागते, सुनबाई, ह्या माझ्या मैत्रिणी आहेत, तुम्हाला माहिती आहे का, ह्या किती छान मंगळागौरीचे खेळ करतात ते. तर आता इथे अवंतिका ही मंगळागौर पूजायला बसलेली असते. तर आता त्या ठिकाणी लताबाई आलेली असते आणि लता आता त्या सगळ्या बायकांमध्ये फक्त जानकीला शोधत असते. लताला जानकी दिसते आणि लता लगेचच भावूक होऊन जाते. तिला आठवतात ते म्हणजे ओवीचे शब्द, आजी, आई तर सगळ्यांनाच असते ना गं, पण माझ्या आईला आईच नाही आहे, ती मधू आजोबांच्या अनाथ आश्रमात वाढली. तुला माहिती आहे, आजी नेहमी म्हणते माझी आई अनाथ आहे, पण आजी असं का, आई तर सगळ्यांनाच असते ना, पण माझ्या आईला आईच नाही आहे गं. आणि मग नंतर ओवी, आजी माझं चित्र दे ना, मला खेळायला जायचं आहे, असं म्हणत ते चित्र घेऊन तिकडनं निघून गेली होती. आता लगेचच माझ्या आईला आई नाही आहे हे शब्द आठवून पार्वतीला खूपच जास्त वाईट वाटत असतं. कारण आता तिला खरं कळून चुकलेलं असतं की जानकी ही माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीला लोक अनाथ असं हिणवत आहेत. तर आता आपण पाहतो की ऐश्वर्याला मात्र आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं की आता ह्या लताबाईला खरं तर कळलेलं आहे, मग आता ही जानकीला सांगते की काय. तर आता इथे लता ही फक्त जानकीकडे बघत असते. आज मंगळागौरीच्या दिवशी जानकी खूप सुंदर दिसलेली असते आणि ती आता बघतच राहते. त्यानंतर आता जानकी येते, मंगळागौरीची पूजा करायला बसते. त्याबरोबर लगेचच आता लताबाईसुद्धा येते आणि तिथेच खुर्चीवरती जानकीसमोर बसते. ती मनात म्हणत असते, खरंच किती सुंदर दिसते माझी लेक, माझी जानकी, पण तोंड भरून मी तिचं कौतुकही करू शकत नाही किंवा तिला सांगूही शकत नाही. तर आता इथे जानकी ही मनातल्या मनात म्हणत असते, लताबाई, आज तुम्ही माझ्याकडे कितीही प्रेमाने बघा, पण तरीही मला काहीच फरक पडणार नाही. मी तुमच्याकडून बरोबर माझी आई कोण आहे हे काढून घेईनच. तुम्हाला माहीत असलं तर तुम्हाला ते मला सांगावंच लागेल आणि तुम्ही मला सांगालच. त्याबरोबर आता इथे ऐश्वर्या ही मनातल्या मनात म्हणत असते की आता ह्या लताबाईला तर खरं कळलं आहे की जानकी हीच हिची मुलगी आहे, पण मग आता जर हिला खरं कळलं आहे तर मला हिचाच गेम करावा लागेल. त्या जानकीचं राहू दे, आधी ह्या लताबाईलाच मला संपवावं लागेल, तेव्हाच हे जे संकट आलं आहे ते टळेल, असं ती विचार करते. तर आता इथे जानकी ही गौरीपूजन करते आणि नमस्कार करून मागे येते. तर आता सुमित्रा इथे मुलींना सांगतच असते, ह्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या खूप छान खेळतात मंगळागौर. आम्ही पूर्वी तर किती म्हणजे रात्र रात्र जागवायचो मंगळागौरीचे खेळ खेळता खेळता. बाहेर पाऊस पडायचा आणि आत बायकांचा झिम्मा रंगायचा, किती मजा यायची म्हणून सांगू तेव्हा. आता काहीसे बदल झालेत, पण तरीसुद्धा मजा तर ती पूर्वीचीच आहे ना. बरं, मग आपण आता खूप छान खेळू. ह्या माझ्या मैत्रिणी आल्या आहेत म्हणजे आपली मंगळागौर अगदी छान पार पडणार, हे तर तुम्हा सगळ्यांना मी खात्रीने सांगू शकते. आणि तुम्हाला तर माहीत आहेच, रणदिवेंच्या घरची मंगळागौर म्हणजे थाटामाटातच पार पडणार. त्याबरोबर लगेचच आता इथे सर्व बायका म्हणतात की चला मग आता खेळायला सुरुवात करू. त्यावर सुमित्रा म्हणते, हो हो, खरंच आता खेळांना सुरुवात केली पाहिजे आपण. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती सांगत असते की आपण खेळायला सुरुवात करू, पण शांतपणे खेळू. बरं चला, आता किती हसताय, नुसते हसतच राहाल का, खेळायला लागू तर खरं, असं सुमित्रा म्हणते. त्याबरोबर अवंतिका म्हणते, आई आई आई, एक मिनटं, मला सांगा, भाऊजीसुद्धा आपल्याबरोबर फुगड्या घालणार आहेत काच? आता अवंतिकाने असा प्रश्न विचारल्याबरोबर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा तिकडनं उठून चाललेला असतो. तर सारंग हा ऋषिकेशला हाताने थांबवतो आणि म्हणतो की आम्ही ते. त्याबरोबर लगेचच आता इकडे शर्वरी म्हणते, नाही तुम्ही ते काहीच नाही, तुम्ही जा इकडनं, नाहीतर जर इथे बसायचं असेल ना तर मग आमच्याबरोबर फुगड्या घालाव्या लागतील, कळलं ना. त्याबरोबर लगेचच इकडे सुमित्रा हसते आणि म्हणत असते, सारंग अरे काय हे, जा बरं बाहेर बसा तुम्ही, इथे काय करताय तुम्ही घरामध्ये.
त्याबरोबर लगेचच आता सारंग म्हणत असतो, नाही म्हणजे ते आपल्या घरी एवढ्या बायका आल्यात ना, म्हणजे आपल्या घराचा हॉल केवढा मोठा आहे, आज एवढ्या बायका आल्यात तर ते बघत होतो मी, बस आई, बाकी काही नाही. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, हो का, घराचा हॉल केवढा मोठा आहे ते बघायचं होतं का? बरं, मग मी काय म्हणते, आज ना तू एक काम कर, तू आपल्या घराचं अंगण केवढं मोठं आहे ते बघून ये. आपल्या घराला अंगणसुद्धा खूप मोठं आहे. हां सारंग, जा जा, अंगण बघ, हॉल उद्या बघू आपण, जा. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा उठतो आणि तिकडनं निघून जातो. सारंग म्हणतो, एक सेल्फी काढला असता, बरं नको नको जातो. आणि मग तो सुद्धा आता ऋषिकेशच्या मागोमाग निघून जातो. त्यानंतर आता हे दोघंही भाऊ गेल्यावर बायका म्हणतात, चला आता आपण खेळांची सुरुवात करायला हवी. मग काय, लगेचच खेळांना सुरुवात करण्यासाठी सर्व बायका गोल जमतात. मग सगळ्यात अगोदर सूप घेऊन ते खेळत असतात. सुपाने खेळ खेळून झाल्याच्या नंतर आता इथे बायका ह्या पुढचा खेळ खेळणार असतात. ओवीलासुद्धा हा खेळ खेळायचा असतो, पण लहान असल्यामुळे तिला सूप उडवता येत नसतं. मग जानकी ही तिला शिकवते आणि मग ओवीसुद्धा त्यांच्याबरोबर खेळ खेळत असते. त्यानंतर आता लगेचच पुढे बायका आणखीन नवीन नवीन वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि सगळ्या दुसऱ्या ज्या बायका असतात ते त्यांना चेअरअप करत असतात. काही बायका खेळत असतात. मंगळागौरीचा कार्यक्रम हा अगदी छान सुरू असतो. लाट्याबाई लाट्या वगैरे अशी वेगवेगळी गाणी सुरू असतात. त्यानंतर आता इथे लगेचच पुढे ऐश्वर्या म्हणते की आणखीन कोणते कोणते खेळ असतात. सुमित्रा म्हणते, अगं खूप खेळ असतात. आता हा खेळ जो खेळतायत ना त्याला गाठोडं गाठोडं म्हणतात. इकडून तिकडून गटगडलं, गाठोडं गाठोडं, इकडून तिकडून गटगडलं, असं ते गाणं असतं. त्यानंतर आता दुसरा खेळ असतो तो म्हणजे आंबा पिकतो रस गळतो आणि तो सुद्धा सर्व बायका खेळत असतात. त्यानंतर मग येतात त्या म्हणजे फुगड्या घालण्याच्या वेळा. फुगड्यासुद्धा सगळ्या बायका छान घालत असतात. अवंतिका आणि जानकी दोघीजणी एकत्र मस्त खेळत असतात. त्यानंतर आता कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू या गाण्यावरती सर्वजणी खेळत असतात. कशी मी नाचू नाच ग घुमा, या गावचा शिपी नाही आला, ब्लाऊज नाही मला, कशी मी नाचू नाच ग घुमा. त्यांची मजा मस्ती सुरू असते. तर इकडे ऐश्वर्या ही लगेचच आता लताकडे येते आणि लताला म्हणत असते, पार्वती काकू, अहो तुम्ही एकट्याच का इथे बसलाय? चला ना तिकडे, सगळ्या बायका खेळतायत तिकडे, तुम्ही अशा एकट्याच बसू नका, चला आमच्याबरोबर चला, तिथे खेळ बघा, चल. त्याबरोबर लगेचच बिचारी लता घाबरते आणि उठते. त्याबरोबर ऐश्वर्या तिला हाताला धरते आणि बरोबर आणून तिथे त्या झुंबराच्या जवळ बसवते. आता पार्वती म्हणून जी लता बसली आहे ती घाबरते, पण आता ती चेहऱ्यावरती तिची भीती दाखवूही शकत नसते. त्यानंतर आता पुढे 3 बायका मिळून फुगडी घालायची असते. त्यावेळेस जानकी, अवंतिका आणि शर्वरी या तिघीजणी आता फुगडी घालतात. तिघीही छान आनंदी असतात, खेळत असतात. त्यानंतर मका तोडग पोरी मक्याला पीक भारी, मका तोडग पोरी मक्याला पीक भारी या गाण्यावर त्या सगळ्या नाचत असतात. छान अगदी मज्जा करत असतात, नाचत असतात, खेळत असतात. त्यानंतर आता इथे लगेचच सुमित्राची एक मैत्रीण पुढे येते आणि म्हणत असते, अरे बास आता, हाच खेळ किती वेळ खेळणार आपण? तर आता हे सगळे खेळ होत असताना जानकीची नजर ही फक्त आणि फक्त पार्वतीवरती असते आणि आता ती मनात म्हणत असते, आज ह्या पार्वतीबाई माझ्याकडे काही वेगळ्याच दृष्टीने बघतायत. म्हणजे ह्या लताबाईंचा आज काहीतरी चेहरा मोहरा मला वेगळंच सांगतोय, काही वेगळाच नूर आहे आज त्यांच्या चेहऱ्यावर. तर इथे पार्वती मनातून म्हणत असते, जानकी माझी लेक खरंच किती गोड दिसते आणि किती गोड खेळते सुद्धा. तर आता इथे जानकीही म्हणत असते, पार्वतीबाई तुम्ही माझ्याकडे कशाही नजरेने बघा, पण तरीसुद्धा तुमच्याकडून माझी आई कोण होती हे सत्य काढून घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हे मात्र तितकंच सत्य बघा. त्याबरोबर अवंतिका म्हणते, वहिनी. त्यावर जानकी लगेचच पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करते. त्यानंतर आता पुढे पापड लाटा ग पापड लाटा, पापड लाटा ह्या गाण्यावरती त्या लोकी खेळायला सुरुवात करतात. त्यानंतर आता लगेचच ऐश्वर्या ही सगळ्या लोकांमधनं अलगद बाजूला होते आणि तिने झुंबर ज्या ठिकाणी पाडण्यासाठी दोर बांधलेला असतो त्या ठिकाणी येते. तर आता ती कोणाचं लक्ष नाही आहे हे बघून झुंबर खेचण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे लता ही मनातल्या मनात म्हणत असते, जानकी माझी लेक, माझी मुलगी, तुला जेव्हा मधुभाऊंच्या पायरीवरती सोडलं होतं आश्रमाच्या, तेव्हा तुला काहीच नाव नव्हतं, पण मधुभाऊंनी तुला अगदी योग्य नाव दिलं. जानकी खरंच खूप सुंदर नाव आहे आणि तू सुद्धा तशीच आहेस अगदी तुझ्या नावाप्रमाणे. माझी लेक घर जोडते,
माणसं जोडते, संसार करते, नाती सांभाळते. खरंच किती गुणी आहे माझी मुलगी जानकी, खरंच. पण खंत फक्त एकाच गोष्टीची आहे की मी येऊन तुझं तोंड भरून कौतुक नाही करू शकत आहे, का तुला सांगू नाही शकत आहे की मी तुझी आई आहे म्हणून. पण आता नाही, आता लवकरच मी तुला सांगून टाकेन की मी तुझी आई आहे. एवढे दिवस तू आईचा ध्यास घेतला होतास, ज्या आईसाठी जुरलीस ती आई मी आहे तुझी. मी आहे तशी मला स्वीकार कर, मी आहे तशी स्वीकार, असं आता लता तिथे बसून मनात म्हणत असते. तर आता पुढे लगेचच बायका म्हणतात, चला चला आता झिम्मा खेळू आपण. त्याबरोबर सर्व बायका आता झिम्मा खेळायला सुरुवात करतात. झिम्मा झिम्मपुरी झिम्मा, झिम्माबाई झिम्मा, असं ते गाणं असतं काहीतरी आणि त्याच्यावरती त्या सगळ्या झिम्मा खेळतात. त्यानंतर आट्यापाट्या असा काहीतरी खेळ असतो आणि त्या सगळ्या बायका तोही खेळ खेळत असतात. मग आता लगेचच त्या ठिकाणी सुमित्राची जी मैत्रीण येते ती म्हणते, बास झालं आता, हेच सगळे खेळ किती वेळ खेळायचे, आता जरा फुगड्यासुद्धा घालू की. सुमित्रा, अगं तुझे 3-3 सुना आहेत, सुरुवात तुझ्यापासूनच व्हायला हवी, तू घाल पहिली फुगडी सुनांबरोबर. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं 3 नाही, मला 2च सुना आहेत. ही काय, ही अवंतिका आणि तिच्या मागे ऐश्वर्या. त्याबरोबर लगेचच आता जानकी पुढे येते आणि म्हणते, आई अहो असं काय बोलताय मी. त्याबरोबर लगेचच आता पुढे सुमित्रा म्हणते, अगं तू काही माझी सून नाही, जानकी त्यांची सून आहे, त्या बघ त्या तिथे बसल्या आहेत ना, ही त्यांची सून. त्यावर जानकी म्हणते, आई असं. त्याबरोबर इथे जानकीला खूपच जास्त सुमित्राचं बोलणं ऐकून वाईट वाटलेलं असतं. सुमित्रा लगेचच आता अवंतिकाला म्हणते, अवंतिका ये आपण फुगडी घालू. मैत्रीण माझी म्हणते ना की सुनाबरोबर पहिली फुगडी घाल, ये ये ये. आणि मग लगेचच सुमित्रा ही अवंतिकाला हाताला धरते आणि फुगडी खेळायला घेते. आता खरं तर अवंतिकाला खूप वाईट वाटतं, पण आता ती दाखवत नसते. जानकीच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात, ती ते पुसून स्वतःला सावरते. त्याबरोबर लगेचच आता सुमित्राची अवंतिकाबरोबर फुगडी घालून झाल्यावर ती लगेचच ऐश्वर्याबरोबर ही फुगडी घालते. तर आता ऐश्वर्याबरोबर फुगडी घालून झाल्यावर जानकी स्वतःहून जाते आणि सुमित्राला म्हणते, आई या आता आपण घालू. आणि ती स्वतःहून तिचे हात दोन्ही पकडते आणि फुगडी खेळत असते. पण लगेचच सुमित्रा थांबत म्हणते, अगं गं थांब, माझ्याबरोबर कुठे, त्या काय तुझ्या सासूबाई बसल्या आहेत ना, जा खेळ त्यांच्याबरोबर फुगडी, घे 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 त्यांना घे हाताला. त्याबरोबर सुमित्रा जानकीला पुढे ढकलते. तर लगेचच आता ऐश्वर्यासुद्धा म्हणते, हो आई, गुड आयडिया. खरंच पार्वती काकू एकट्याच बसल्यात, जानकी वहिनी अहो त्या तुमच्या सासूबाई आहेत, जा खेळा त्यांच्याबरोबर. आणि मग मुद्दामून ऐश्वर्या जानकीला हाताला पकडते आणि लतासमोर घेऊन येत म्हणते, काकू अहो उठा ना, खेळा तुमच्या सुनेबरोबर फुगडी, बघा तुमच्या समोर येऊन उभी आहे ती. त्याबरोबर लगेचच आता लता उठून उभी राहते. जानकीबरोबर खेळताना ती थोडी भावूक होते. जानकी लताचे दोन्ही हात पकडते आणि त्या तिघी आता फुगडी घालायला लागतात. तर आता इथे सर्व बायका टाळ्या वाजवत असतात, पण जानकी मात्र खूप नाराज असते. अर्थात एवढे वर्ष तिने सुमित्राला सासू म्हणून स्वीकारले आणि आज सुमित्रा तिच्याशीही असं वागते. तर आता इथे ऐश्वर्या ही अलगद मागे येते आणि आता ती तो दोर काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ते जमत नसतं. तर आता फुगडी घालताना अचानक इथे लताला चक्कर येते. त्याबरोबर लगेचच जानकी तिला सावरते. आणखीन 2 बायका येतात आणि त्या लताला सावरतात आणि मग त्या तिघी मिळून लताला खुर्चीवरती पुन्हा बसवतात. आणि मग जानकी ही सुद्धा पुन्हा बायकांबरोबर खेळायला तिकडनं येते. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या ही म्हणत असते, आई अहो तो खेळ आहे बघा ना, अहो अहो सुनबाई काय म्हणता सासूबाई, अहो अहो सासूबाई काय म्हणता सुनबाई, त्याच्यात काहीतरी आरोप वगैरे करतात एकमेकीवर, तो खेळ खेळूया ना आपण. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा म्हणते, अगं हो का नाही खेळायचा, ये 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 खेळू आपण. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, अहो आई आपण नको, पहिले तुम्ही जानकी वहिनींबरोबर खेळा. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, अगं पण मी कशाला. त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते, आई अहो असं काय करताय, बघताय ना पार्वती काकूंची तब्येत आता खराब झाली, मग तुम्हीच खेळा ना जानकी वहिनींबरोबर हा खेळ. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, अगं पण मी. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, आई असं काय करता, आज आपल्या घरात मंगळागौर आहे की नाही, प्लीज आई माझ्यासाठी. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, बरं खेळते. आणि मग ती जानकीला मध्ये खेचून घेते रिंगणात आणि म्हणत असते, अगं अगं सुनबाई माझा हार चोरलास काग काग काग. त्यावर लगेच जानकी म्हणते, अहो अहो सासूबाई माझ्या पाटल्या घेतल्यात काहो काहो
का हो? त्यावर लगेच सुमित्रा म्हणते, अगं अगं सुनबाई, माझे डूल चोरलेस का गं? का गं का गं? जानकी म्हणते, अहो अहो सासूबाई, माझी फॅशन कॉपी केलीत का हो? का हो? का हो? त्यावर लगेच सुमित्रा म्हणते, अगं अगं सुनबाई, माझा मुलगा चोरलास का गं? का गं का गं? त्यावर जानकी म्हणते, अहो अहो सासूबाई, माझ्यावर रुसलात का हो? का हो? का हो? त्यावर सुमित्रा म्हणते, अगं अगं सुनबाई, खोटं माझ्याशी बोललीस का गं? का गं का गं? त्यावर जानकी म्हणते, अहो अहो सासूबाई, असं का हो का हो का हो बोलताय? त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, अगं अगं सुनबाई, खोट्याचा मुखवटा किती काळ ठेवशील का गं का गं का गं? जानकी म्हणते, अहो अहो सासूबाई, असं का बोलता का बोलता का बोलता? त्याबरोबर सुमित्रा म्हणते, अगं अगं सुनबाई, किती वेळ खोटं बोलशील बोलशील बोलशील? त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, अहो अहो सासूबाई, असं माझ्याशी वागता का हो का हो का हो? त्याबरोबर सुमित्रा म्हणते, खोटारडेपणा करशील का गं का गं का गं? त्याबरोबर आता जानकीला सुमित्राचं बोलणं ऐकून वाईट वाटत असतं. सुमित्रा म्हणते, अगं अगं सुनबाई, माझं घर तोडलंस का गं का गं का गं? आता घर तोडलंस असं म्हटल्यावर तर जानकीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. मग लगेचच आता जानकी म्हणते, बाद झालं, पुरे, आता दुसरं कोणीतरी या. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या पुढे येते आणि मग ऐश्वर्यासुद्धा तिच्याबरोबर खेळायला लागते. त्यानंतर आता जानकी ही रडत असते. ही गोष्ट अवंतिकाच्या लक्षात येते. अवंतिका ही लगेचच जानकीला सावरते. तर आता त्यांचं खेळून झाल्याच्या नंतर लगेचच आता पुढे आता मुद्दामूनच ऐश्वर्या म्हणते, आता आपण ना काहीतरी दुसरा खेळ खेळूया. तर आता इथे हे सर्व बघून लताला खूप वाईट वाटलेलं असतं. ती मनात म्हणत असते, आज माझ्यामुळे माझ्याच लेकीवरती घर तोडण्याचा आरोप झाला. माझी लेक घर जोडणारी आहे, घर तोडणारी नाही, पण आज माझ्यामुळे तिला हे ऐकून घ्यावं लागलं. त्याबरोबर लगेचच आता इथे पुढे ऐश्वर्या म्हणते, अहो आई, ते बघा ना असतं, गोल रिंगण करतात आणि कुटतात असं म्हणतात, रिंगणातून बाजूला सोडत नाही, ते आपण ते खेळूया ना आता. त्याबरोबर सुमित्रा लगेच म्हणते, खुंटण मिरची. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, हां हां हां, तेच खेळूया नाही आपण. त्याबरोबर लगेचच बायका म्हणतात, हो चालेल, खेळूया की, पण मग मध्ये रिंगणात कोण येणार? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, जानकी, जानकी आहे ना, जानकी वहिनी या मध्ये या. त्यावर जानकी म्हणते, नाही नको, मला खेळायचं नाही आहे, तुम्ही खेळा ना. त्याबरोबर लगेचच एक बाई जाते आणि जानकीला ओढून मध्ये आणत म्हणते, ये ग जानकी, ये, खेळ आमच्यात. आणि मग जानकीला मध्ये ते लोक उभे करतात आणि सगळ्या बायका आता एकमेकीचे हात पकडून उभे राहतात. त्यावर जानकी म्हणते, खुंटण मिरची. त्यावर बायका म्हणतात, जाशील कैशी? जानकी म्हणते, आई बोलावते. त्यावर लगेच बायका म्हणतात, बरं करीते. त्यावर पुढे जानकी म्हणते, खुंटण मिरची. बायका विचारतात, जाशील कैशी? जानकी सांगते, नवरा बोलावतो. बायका म्हणतात, बरं करीतो. त्यावर पुढे पुन्हा जानकी म्हणते, खुंटण मिरची, जाशील कैशी? जानकी म्हणते, ननंद बोलाविते. बायका म्हणतात, बरं करीते. मग ती शर्वरीकडे येते. शर्वरीला सोड म्हणते, पण शर्वरीसुद्धा तिला सोडत नसते. मग लगेचच पुढे त्या म्हणतात, खुंटण मिरची. जानकी म्हणते, मुलगी बोलाविते. त्यावर बायका म्हणतात, बरं करीते. जानकीला वाटतं तिला आता ओवीस तरी या रिंगणातून बाहेर पडायला मदत करेल, पण ओवीसुद्धा तिला रिंगणातून बाहेर पडू देत नसते. त्याबरोबर आता हे सगळं बघून लगेचच लताबाई मध्ये येते आणि जानकी जवळ येत म्हणते, पुन्हा भेट होणार माय लेकीची ग लेकीची. आणि ती आता खूप भावूक झालेली असते. ती जानकीच्या दोन्ही गालांवरती स्वतःचे हात ठेवते. आता जानकीसुद्धा लताबाईचा हा स्पर्श अनुभवते आणि तीसुद्धा थोडीशी भावूक होऊन जाते. त्यानंतर आपण पाहतो की इकडे ऐश्वर्याने आता तो झुंबर पाडण्यासाठी दोर खेचलेला असतो. त्याबरोबर आता वरून झुंबर पडणार असतो, पण नेमका त्यावेळेस जानकीवरती बघते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.